सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा। युवासेना सांगली जिल्हा, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि स्वर्गीय लालासाहेब बाप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीने नारी शक्ती सन्मान सोहळा 2022 महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर फेम खेळ पैठणींचा। च्या वतीनं नारी शक्ती सन्मान सोहळा 2022 या सोहळ्यातील खास आकर्षण म्हणजे आता थोड्याच वेळात त्याला आम्ही प्रारंभ करतोय। महिला दिनानिमित्त पलूस नगरीतील तमाम माता भगिनींच्यासाठी होम मिनिस्टर फेम खेळ पैठणीचा सादरकर्त्या सौभाग्यवती तेजस्विनी शहा, याचबरोबर आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा। पलूस नगरीमध्ये विविध क्षेत्रामध्ये वेगळं असं काम उभं केलेल्या माता भगिनींचा सन्मान या व्यासपीठावरती शिवसेनेच्या नेत्या व सिने अभिनेत्री सौभाग्यवती दीपालीताई भोसले सय्यद यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं। या ठिकाणी 2022 सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा या सोहळ्यास सौभाग्यवती सुनीताताई मोरे, महाराष्ट्र राज्य उपप्रमुख, शिवसेना अंगणवाडी सेना यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि वस्त्र अर्पण करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यानंतर मी विनंती करतो शोभाताई गावडे यांना आपल्या शुभ हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात यावं। आदरणीय सौभाग्यवती शोभाताई गावडे, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येतो। गोंदिल परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वच गोंदिल परिवारातील माता भगिनींना विनंती। यानंतर मी विनंती करतो लक्ष्मीताई पोद्दार यांना राष्ट्रमाता जिजामाता यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा। लक्ष्मीताई पोद्दार यांना विनंती करतो राष्ट्रमाता जिजामाता यांच्या प्रतिमेचं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन करण्यात येत आहे। यानंतर मी विनंती करतो महिला पत्रकार रेखा पाटील मॅडम यांनी पुढे यावं। शिवसेनेचे नेते लालासाहेब बाप्पा गोंदिल, पत्रकार रेखा पाटील आणि मालन नारायण गोंदिल आईसाहेब यांच्या हस्ते फोटो घे एक कर्तबगार माता जिनं लालासाहेब नावाचा वाघ जन्माला घातला आणि शिवसेनेचा डंका पलूसपासून महाराष्ट्रभर ज्याने वाजवला। एकदा जोरदार टाळ्या, कारण लालासाहेब बाप्पांच्या स्मृतीला स्मरण करूनच या मेळाव्याची, या एका प्रेरणादायी कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो। मी उपस्थित भगिनींना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात यावं। सौभाग्यवती सुनीताताई मोरे यांना, शोभाताई गावडे, लक्ष्मीताई पोद्दार,
बाप्पांच्या मातोश्री मालन गोंदील आहेत. माननीय धनंजय देसाई तालुका प्रमुख शिवसेना कवठे मंकाळ. हो मॅडम. सिद्धेश्वर भोसले शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पलूस तालुका प्रमुख कवठे मंकाळ. रणसंग्राम फाउंडेशन कुंडलचे संस्थापक ॲडव्होकेट दीपक लाड यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. या सर्वांचं समस्त स्वर्गीय लालासाहेब बाप्पा गोंदील प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला पुढे बसू. सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा कलारत्न पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श डॉक्टर पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श शिक्षिका पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील आदर्श क्रीडा परीक्षक पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील उद्योजिका पुरस्कार, कृषी क्षेत्रातील आदर्श महिला शेतकरी पुरस्कार, सामाजिक क्षेत्रातील आदर्श समाजसेविका पुरस्कार, प्रशासकीय क्षेत्रातील आदर्श महिला अधिकारी पुरस्कार अशा पलूस नगरीतील 10 मातब्बर माता भगिनींचा गौरव या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्या कोण आहेत या आजच्या पुरस्काराच्या विजेत्या यांची नावं प्रत्यक्ष दीपालीताई भोसले सय्यद मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, शिवसेनेच्या नेत्या, सुप्रसिद्ध सिनेनाट्य कलावंत यांचं आगमन झाल्यानंतरच यांची नावं तुम्हाला जाहीर करण्यात येतील आणि त्या महिला व्यासपीठावरती येऊन या पुरस्काराचा स्वीकार करतील. आणि विशेष म्हणजे होम मिनिस्टर फेम खेळ पैठणीचा अखंड महाराष्ट्रभर गाजत असलेला हा शो सौभाग्यवती तेजस्विनी शहा मॅडम सांगलीहून आपल्यासाठी आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं महिलांचं मनोरंजन आणि आजची रंगपंचमी खऱ्या अर्थानं आनंदमय उत्साहमय बनवण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. संयोजकांच्या विनंतीला मान देऊ तो कार्यक्रम चालू होईल. खेळ पैठणीचा या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना नमस्ते. अजून थोडा वाढला तरी चालेल. नमस्ते. क्या बात आहे. याला म्हणायचं महिला. आणि तुम्ही सर्वजण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम आपण आता लगेचच चालू करतोय. पण त्याआधी गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात आहे. खूप छान. आणि तेजस्विनी प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणी या कार्यक्रमाला आपण आता लगेचच सुरुवात करतोय. मी या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा तुम्हाला सांगते. मी या ठिकाणी काही गेम्स घेईन. त्या गेम्समधून एक विजेता असेल म्हणजेच एक विनर असेल तो फायनल राऊंडमध्ये जाईल आणि ज्या महिला फायनल राऊंडमध्ये जातील त्यांच्यासाठी सगळ्यात शेवटी एक फायनल राऊंड म्हणजेच फायनल गेम असेल ज्यामधून 3 विजेत्या महिलांना मिळणार आहेत पैठणी. तर तयार आहेत का सगळ्या? मला जर हो असा जोरात आवाज आला तरच चालू करा असं सांगितलंय. तयार आहेत का सगळ्या? क्या बात आहे. तर आपण सुरुवात करतोय होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या महिलांना वाटतंय की ही पैठणी मलाच मिळायला हवी आहे अशा 10 महिलांनी पहिल्या येतील त्याच धरल्या जातील. पहिला 10 महिला पटकन उठून स्टेजवरती यायचं आहे. फक्त पहिला 10 महिला पटकन स्टेजवरती यायचं आहे. क्या बात आहे. खूप छान. 10 महिलांनी पटकन स्टेजवरती यायच्या आहेत. 2 झालेले आहेत. 3 4 पहिला येतील त्या 10. 3 4 5 6 7 8 बाप रे बाप. क्या बात आहे. बस 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 बस. इथून पुढच्या
थांबा, आपण नेक्स्ट राऊंडसाठी तुम्हाला बोलूया. ओके, सगळ्यांनी इथे यायचं आहे, पुढे यायचं आहे. तर आपण पहिल्या राऊंडला सुरुवात करत आहोत. एका लाईनमध्ये उभं राहून घ्यायचं आहे, एका लाईनमध्ये थोडं सरकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरोबर 1 महिन्यापूर्वीच पलूसमध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी मी आले होते आणि बरेच चेहरे आज मला इथं दिसत आहेत जे त्या कार्यक्रमांमध्ये मी पाहिले होते. तर आपण आजच्या या आपल्या पहिल्या गेमला सुरुवात करणार आहोत. तर तुमच्यासाठी गेम अशी आहे, तुम्हाला उखाणा घ्यायचा आहे. आता म्हणाल हे काय, उखाणा कायमच घ्यायला सांगतात, लग्नापासून उखाणाच घेतोय. पण उखाणा कॉमेडी असायला हवा. जे कॉमेडी उखाणा घेतील ते फायनल राऊंडमध्ये जातील. जर कोणालाच कॉमेडी उखाणा नाही आला तर काय करायचं, असं या समोर बसलेल्यांच्या मनात चालू असणार, कारण वरच्यांची मजा फक्त बघता येते आपल्याला. तर सगळ्यात चांगला उखाणा ज्यांचा असेल, युनिक हटके उखाणा ज्यांचा असेल, त्या जातील फायनल राऊंडमध्ये. तर सुरू करूया का? मला वाटतं तुम्ही अजून पुढे या थोडंसं. हां, ओके, थोडं तिकडे सरका. ओके, आणि आता आपण इथून सुरुवात करणार आहोत. नाव सांगायचं आहे? शिवानी श्रीकांत कुंभार. ओके, आणि उखाणा नाही, त्याला धरलं की शॉक बसतोय. आत घर मध घर, मधल्या घरात खाट, खाटावर गादी, गादीवर उशी, उशीवर मोर, मोरावर माशी, हानू कशी, पायात पैंजण चालू कशी. जरा अल्पोपार करून येऊ काय? ओके. पायात पैंजण चालू कशी, झिंझिन झिन्यात बसते मी मिन्यात, खंचोळे अंगात, गुलाल भांगात, मांस मुठीत, खोबऱ्याच्या वाटीत, झाड झुमराचं फुल उमराचं, लाटणा पिंपळाचं, पोळी गव्हाची, बहीण भावाची, सून सासू सासऱ्याची, राणी भरताराची, भरतार म्हटलं, नाव नाही घेतलं, एवढ्या अटी कशासाठी, नेसाई दिली जरी काठी, वसाई दिली पानपट्टी, मोती पोवळ्यांनी भरली ओटी, दिराचं लग्न केलं, राहिलं सुईला शिकायला ठेवलं, शिकत तुटलं. दीपालीताई येईपर्यंत संपेल ना? हा, मडकं फुटलं, चंद्रभागेला गेला लोंढा, चंद्रभागेचं पाणी, वालगावचा वाटाणा, कोल्हापूरचा फुटाणा, सांगलीचा लसूण, खोबरं घालते किसून, श्रीकांतरावांचं नाव घेते, टॅक्सीत बसून, हिरवा शालू नेसून. वा वा, क्या बात आहे. टॅक्सीत बसून कशाला, मर्सिडीजमध्ये बसून म्हणायचं की छान शालू नेसतं आणि टॅक्सीत कशाला बसताय. खूप छान, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या ताईंसाठी. खूप छान असा उखाणा त्यांनी घेतलेला आहे. तुमचं नाव? सुनीता तानाजी आंबी. उखाणा. उभी होते सुहासिनींच्या मेळ्यात, नवरत्नांचा हार आजीबाईंच्या गळ्यात, मामाजींच्या मंदिराला सोन्याचा कळस, तिथे दारात होती तुळस, तुळस होती सोन्याची, पायी पैंजणी भार, कमरपट्टा, कमरी पट्ट्यावर गोप, त्यावर माझ्या निऱ्यांचा झोप, त्यात मला बसायचा झोप, मला आले हसू, मी हसले गालातल्या गालात, मला पाहिलं रंगमहालाची काय हवा, रंगीत पाठ बसायला, दिल्लीचा आरसा पाहायला, इतकं शहाणपण किती, अहो पुण्याचा कारभार हाती. होतंय ना? तिथं झालं मातीचं सोनं, तिथं खणला आड, त्यात लावलं रामफळाचं झाड, रामफळाच्या झाडाला खूप आले मोती, तानाजीरावांचं नाव घ्यायला अवघड आहेच किती. वाह, क्या बात आहे, खूप छान. आता काय माहित आहे का, घरी जाऊन मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या नवऱ्यांनी छान स्वयंपाक केलेला असणार आहे, जाऊन आस्वाद आम्हाला घ्यायचा आहे, मला पण. त्यामुळे आता असं लांबडं हाणायचं नाही, थोडक्यात आवरायचं. माझे ज्योती ज्ञानेश्वर आंबी. बर, हां. सासू सासऱ्यांची सून वहिनी मी दीर नंदेची, जाऊबाईंचा स्वभाव आठवण ही बहिणीची, सुख समाधान लाभो माझ्या घरी, खंडरायाला मागणं, सगळी नाती छान जप, आईबाबाचं सांगणं, बाप्पाचा आशीर्वाद सदा राहो पाठीशी, सुख इथले वेगळेच तुलना नाही कशाची, जन्मोजन्मीची साथ, नात्यात उतरली गोडी, ज्ञानेश्वरा आणि माझी राजा राणीची जोडी. क्या बात आहे, खूप छान या राणींसाठी. नाही म्हणता जरा लावणं आणलंच त्यांनी. चला, तुमचं नाव? माझं नाव आरती विकास कांबळे. उखाणा. उखाणा मोठाच आहे पण घेते. उखाणा मोठाच आहे पण घेते की. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत यांच्यासाठी. क्या बात, खूप छान. आणि आता आपण स्टार्ट करूया. मी पुढे मागे कसंही बोलेन, तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात, चुकलं की आउट. ओके, तळ्यात मळ्यात करता करता चुकलं की घरात. ओके, चला. मळ्यात
तळ्यात मळ्यात तळ्यात फळ्या तुटणार नाहीत ना? आवाज यायलाय दान 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 दान. तळ्यात गेली की मळ्यात. मळ्यात काय फिरायला गेले काय? जाऊ दे, भूताला हा डाव भूताला देतो. ताई हसतच निघाल्या. अहो ताई, हा डाव भूताला देतो या. आता चुकायचं नाही, आता मात्र हा डाव भूताला नसणार आहे. सिरियसली खेळायचं आहे. चला पाठीमागे पाठीमागे. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. कोण कोण फिरून आले मळ्यातनं? या एक आहेत. आऊट आऊट आऊट. जरा तिकीट काढलेलं ना अर्ध. कसं होतं ते तिकीट अर्ध? एक इथं आणि एक इथं. काय करू? असू दे, चला अर्ध तिकीट असू दे. ताई तुम्ही पण मळ्यात गेलेला, आऊट झाले. इकडे इकडे सरकून घ्या जरा. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. दिवसभर हेच करत बसलं तर घरी जायला मिळणार नाही. बघा आता नीट लक्ष देऊन खेळायचं आहे. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. तळ्यात कशाला आले? सुप्रसिद्ध शिवसेनेच्या नेत्या, सिने अभिनेत्री मान्य सौभाग्यवती दीपालीताई भोसले सय्यद यांचं कार्यक्रमस्थळी आगमन होत आहे. आगमन, स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीनं युवा सेना सांगली, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीनं आपलं स्वागत, आगमन, स्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शुभ स्वागतम. फूल खिले गुलशन में, फूल खिले गुलशन में खूबसूरती नजर आई. आप आए साथ में खुशियाँ ही खुशी आई. स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीने नारी शक्ती सन्मान सोहळा 2022 महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी, महिलांना मुक्त व्यासपीठ मिळावं यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवसेना नेत्या सौ दीपालीताई भोसले सय्यद यांचे शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम. आगमन, स्वागतम सुस्वागतम. पलूस मधील तमाम माता भगिनींच्या वतीनं लाडक्या दीपालीताईला जय महाराष्ट्र. सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा या कार्यक्रमासाठी उपस्थिती शिवसेना नेत्या व सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपालीताई भोसले सय्यद यांचे स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना एक संयोजकांच्या वतीने विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हावं. दीपालीताईंना विनंती, आपण स्थानापन्न व्हावं. सर्व कार्यकर्ते थोडीशी गर्दी कमी करा, सर्वांनी गर्दी कमी करा. दीपालीताई आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठावरती येणार आहेत, ज्यांच्या आगमनाची गेली 3 तास आपण मान्यवरांच्या वरती लोक घेऊनच असेल. विनायक दादा, विनायक दादा, जरा इतके सगळे सरा मोबाईल मध्ये माणूस म्हणजे जरा लोक एक मिनिट लाईट लावा. लाईट
मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन होत आहे आणि त्यानंतर बैठकीवरती स्थानापन्न होतील आणि यानंतर शिव सोहळ्यानं या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होते. पहिला दिवा त्या देवाला ज्यांच्यामुळे मंदिरात देव आहेत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकच राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. धन्यवाद ताई. स्वर्गीय दादासाहेब बाप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीनं ताईंचं हार्दिक स्वागत. स्टेजच्या समोर जी कोचवरती बैठक व्यवस्था आहे ती मान्यवरांच्यासाठी आणि सत्कार मूर्ती महिलांच्यासाठी आहे. पुढची गर्दी थोडीशी कमी करा. सर्वांनाच एक विनंती आहे. हे मुलक्याला साईडला घ्या. आणि आजच्या या शिवमय अशा प्रेरणादायी सोहळ्याचा शुभारंभ होतोय. मोबाईल वाले सगळे मागे चला. शिवजयंतीनिमित्त एक विशेष शिव सोहळा कार्यक्रम श्री कल्चरल त्या मुलग्याला जरा साईडला घ्या. नाही, चेहरा येत नाही रे, आडवा बसलाय. चेहरा दिसत नाही. सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की जर पुढची गर्दी जर कमी नाही झाली तर कार्यक्रमाला पुढची सुरुवात करायला सुद्धा वेळ लागेल. तालुका प्रमुख तासगाव मालन नारायण गोंदिल आणि गोंदिल परिवार लाईट नाही बरं स्टेजवर आज. सर्वांना विनंती, आपण आबा लाईट द्या. लाईट लावा आबा. फुल व्यासपीठावरती हे आनंद एका साईडने घे. साईडने स्थानापन्न व्हावं. साईडने घे तू. मान्यवरांच्या शुभ हस्ते एक शानदार आणि देखणा असा नारी शक्ती सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा. आधीच मांडायचं थोडंसं. आबा लाईट लावा का आबा. आबा लाईट दिली. ए आता फोटो बघत काय घे की पट पट पट. देतो की लाईव्ह चालू आहे. हो काय बघायचं काय करत नाही मोबाईल. तुमचं सगळं बघायचं लाईव्ह. आनंद एका साईडने घे. आनंद आनंद खाली एका साईडने घे रे. इकडे खाली घे ना. युवा सेना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अवजड वाहतूक सेना, शिव सामर्थ्य सेना यांच्या वतीनं सेल्फी मध्ये नाही. ताईंचा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. डॉक्टर सलामत ना आले पोरं सगळी. आता वर सगळी आहे. मध्ये गेली काय. हो पब्लिक येते सगळे त्यात. युवा सेना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अवजड वाहतूक सेना, शिव सामर्थ्य सेना यांच्या वतीनं पलूस नगरीमध्ये नारी शक्ती सन्मान सोहळा 2022च्या पुढे या ना विनायकराव. पुढे या की. निमित्तानं त्यांच्या या आगमनाबद्दल त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. जरा ये बघा इकडे बघा सगळी. सगळी समोर. ओके जरा सगळी असं मागे सरा. सगळी सगळी सरा मागे. ओके निमित्त
होम मिनिस्टर फेम खेळ पैठणीचा सादरकर्त्या सौ तेजस्विनी शहा यांनी खूप सुंदररित्या असा कार्यक्रम इथं सादर केलेला होता. त्यांनी महिलांच्यासाठी एक खुलं व्यासपीठ इथं जे गोंदिल परिवारांनी जे निर्माण केलेलं होतं त्याच्यामध्ये महिलांनी खूप छान रीतीने त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. आकर्षक बक्षीसही त्यांनी जिंकलेली होती. आणि आता खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये महिलांनी खूप उत्स्फूर्तरित्या त्यांनी इथं सहभाग घेतला, डान्स केला. खूप छान रीतीनं एक खुलं व्यासपीठ, एक त्यांच्या विचारांना एक नवीन वाट निर्माण करून दिली. मानवी जीवनात उद्देशाला खूप महत्त्व असतं आणि उद्देशाशिवाय मानवी जीवन हे पूर्णच होऊ शकत नाही. कारण उद्देश असेल तर यशाची खात्री असते. आपल्या कार्यक्रमालाही विशिष्ट उद्देश आहे आणि तोच प्रास्ताविकातून जाणून घ्यायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय श्री विनायक गोंदिल सर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. श्री विनायक नारायण गोंदिल, युवा सेना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा प्रमुख तथा संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस. एक लढवया मोडून काढला कणा तर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा, असा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा पायी श्री विनायक गोंदिल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करतील. धन्यवाद सर. सर्वांची मी ताईंच्या वतीने क्षमा मागतो की वेळ फारच झालेला आहे. मी जास्त आणि मला जास्त सर बोलता पण येत नाही, मला काम करता येतं, जास्त बोलता येत नाही. मी प्रथम या महाराष्ट्राचं कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सबंध हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मी प्रथम वंदन करतो. या आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आपल्या पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पर्यावरण पर्यटन व राष्ट्रशिष्टाचार मंत्री व आमचे नेते माननीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांना मी प्रथम वंदन करतो. त्याचबरोबर आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व कल्याणचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला खूप कष्टात विघ्नातून ताई इथंपर्यंत पोचल्या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या आमच्या लाडक्या आमच्या मार्गदर्शिका दीपालीताई भोसले सय्यद यांचंही इथं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका, ज्या नेहमीच माझ्या पाठीवरती हात ठेवून ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की लढ म्हणा असे त्यांचं वक्तव्य असतं, तर त्या आमच्या अंगणवाडी पश्चिम महाराष्ट्र सेलच्या सुनीताताई मोरे, शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख शोभाताई गावडे, त्याचबरोबर माझ्या युवा सेनेचे सर्व सहकारी, युवती सहकारी, वैद्यकीय मदत कक्षाचे सहकारी, अवजड वाहतूक संघटनेचे सहकारी, त्याचबरोबर शिवसामज सेनेचे सहकारी आणि स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदिल परिवाराचे आमचे सर्व सदस्य. या कार्यक्रमाला राहून गेलं सर की या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बंधू, त्याचबरोबर आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद कदम साहेब, त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख रोहन जाधव साहेब, त्याचबरोबर कराडवरून खास आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आमचे मार्गदर्शक महेश पाटील साहेब. त्यांचा एक किस्सा सांगतो फक्त की ताई, सामना दैनिकाचे आत्तापर्यंतचे सगळे दैनिकाचे वृत्तपत्र महेश पाटील साहेबांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांनी आजपर्यंत सामना चालू झाल्यापासून ते आजपर्यंतच्या दैनिकाचं त्यांनी कलेक्शन करून ठेवलेलं आहे. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे शिवसेना परिवारासाठी. त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सत्कार मूर्ती आजचे आणि सर्व माझ्या
माता भगिनींनो, मला माफ करा, कार्यक्रमाला फार उशीर झाला, तरीही तुम्ही न थकता न हे करता इथं थांबलात. या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या जिजा फाउंडेशनच्या चुकून राहून गेल्या मी देसाई मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती उपस्थित राहावं, अशी मी त्यांना विनंती करतो. तर आज या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे ताई, आमचा एक महिलांसाठी एक कार्यक्रम, म्हणजे आमच्या महिला भगिनींसाठी एक कार्यक्रम ताई आम्ही घ्यायचं गेली 6 महिने झालं आमच्या डोक्यात होतं. आणि 8 मार्चला महिला दिन हा असतो आणि ह्या दिवशी आमचा कार्यक्रम घ्यायचा आम्ही असा संकल्प केला होता. आणि तो ताई 8चा 16वरती गेला, 16चा 21वरती गेला आणि ताई आज दिवस उजेडला आणि 22 तारखेला तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाची आमची शोभा वाढवली. मला खरंच ताई खूप बोलता येत नाही, मला काम करता येतं, मला कामातनं कामातनं पुढं यायचं मला आवडतं. ताई मी सांगू इच्छितो, आम्ही स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदील प्रतिष्ठान गेली 4 वर्ष झालं कार्यरत आहे, पण त्याचं आत्ता आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याचाही योग कुठंतरी जुळवून आणायचा होता आणि या कार्यक्रमाला आपण इथं उपस्थित राहिलात. स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदील प्रतिष्ठानाच्या वतीनं ताई आम्ही दरवर्षी 10 गरजू गरीब मुलांना मोफत सायकलीचं वाटप या ठिकाणी करत आलेलं आहे. त्याचबरोबर उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अक्कलकोट, पंढरपूर आणि तुळजापूर या तीर्थक्षेत्राला 2 ट्रॅव्हल्समधून ज्या माझ्या महिला भगिनी आहेत, जे बंधू आहेत, त्यांना तिथंपर्यंत पोहोचता येत नाही अशांना मी मोफत ट्रिपचं आयोजन दरवर्षी करत आलेलं आहे. महापुरामध्ये ताई आम्ही आमच्या सहकार्याने आमच्या अवजड वाहतूक संघटनेला मी विशेष आभार व्यक्त करीन त्यांचं, कारण की महापुरामध्ये ताई आपणही खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आपला म्हणजे कुठल्या गणतीत बसतच नाही, कारण की सांगलीसाठी खूप तुमचं उपकार आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या पलूस तालुक्यामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा महापूर आला, त्या महापुरामध्ये प्रशासनाबरोबर आमचे अवजड वाहतूक संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या छोट्याशा गाड्या घेऊन, ते ताई गरीब आहेत पण मनाने खूप मोठे आहेत, प्रशासनाबरोबर मोफत 10 दिवस त्यांनी स्वतःच्या 4 चाकी ज्या अवजड वाहतूक संघटनेच्या ज्या आपण त्याला छोटा हत्ती म्हणतो, त्या गाड्या घेऊन प्रशासनाबरोबर कार्य केलं. तर त्या कार्याचं मोल ताई कलेक्टर साहेबांनी आम्हाला सन्मान चिन्ह देऊन आणि सांगली जिल्ह्यामध्ये आमचा यथोचित सत्कार केला. एवढं मोठं हे काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत चालू आहे. दुसरं ताई तुम्हाला सांगू इच्छितो, परवाच आम्ही पावनखिंड पिक्चर, ज्यावेळेस बाळासाहेबांचा पिक्चर आला ठाकरे, त्यानंतर बाळासाहेबांच्या पिक्चरला आम्ही एक मोफत शोचं आयोजन ह्या पलूसमध्ये केलं होतं. त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता मागल्या वेळेस दत्त आनाजी हा पिक्चर आला, त्याही पिक्चरचं आम्ही मोफत आयोजन जिल्हा परिषद शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर आपल्या गरिबीला कवटाळत काम करायचं असतं, ज्यांच्याकडे म्हणजे जे इथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ताई आम्ही 400 विद्यार्थ्यांना मोफत पिक्चर त्यावेळेस तानाजी दाखवला. आणि यावेळेस आमच्या प्रतिष्ठानानं ताई रेकॉर्ड तोडलं. आमच्या पलूस केंद्रातील 700 विद्यार्थ्यांना, तब्बल 16 शाळांतील विद्यार्थ्यांना आम्ही मोफत चित्रपट दाखवला. तो पिक्चर होता पावनखिंड. आणि ताई एक गंमत सांगतो तुम्हाला, त्या पावनखिंड पिक्चरमधलं एक असं झालं की तो पिक्चर पाहत असताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं जो राजा आलं ते गाणं आहे ते खूप आवडलं आणि आम्ही ठरवलं काही असू दे, ह्या स्टेजवरती ते गाणं आमच्या अमर कुरणे सरांना आम्ही विनंती केली की तुम्हाला बसवता येईल का, तर ते म्हणले ठीक आहे बसवू म्हणले, काय अडचण नाही. आणि ताई हे गाणं करायला घेतलं. अमर सरांनी, मला वाटलं नव्हतं, त्याला इतका चांगला लुक दिला आणि रूप दिलं. ताई खूप त्यांच्यासाठी सगळ्यांनी, मला वाटतं सर्वांनी टाळ्या वाजवाव्या, कारण की त्या माणसाचं खरोखरच खूप योगदान आहे त्या पलूससाठी. ताई दुसरी गोष्ट, आम्ही ज्यावेळेस पलूस केंद्रातील 16 शाळांना दाखवल्यानंतर आम्हाला बरेच कॉल आले. त्यानंतर आम्ही कडेगाव तालुक्यातील जवळजवळ 350 विद्यार्थ्यांना ताई पुन्हा आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवला. आणि ताई तुम्हाला मी या स्टेजवरून सांगतो, त्या आम्ही ज्या केलेल्या उपक्रमाचं कौतुक ताई कुणी करावं, तर ते दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी आम्हाला डायरेक्ट फोन केला आणि त्यांनी कौतुक केलं आणि त्यांच्या व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या पेजवरून आम्ही ज्या उपक्रम राबवला त्या उपक्रमाला फोटोसहित आम्हाला शुभेच्छा दिल्या. एवढं असं आमचं कार्य ताई शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, युवा सेना, अवजड वाहतूक सेना, शिवसामर्थ्य सेना, त्याचबरोबर
स्वर्गीय लालासाहेबाप्पा गोंदील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करीत आलेलो आहेत. मला जास्त वेळ कोणाचा घ्यायचा नाही आहे. मी सरांना विनंती करतो कार्यक्रमाची पुढील रूपरेषा आपण ही करावी. पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींना विनंती करतो आणि त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना पुन्हा एकदा त्यांचंही ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत नसे हे फक्त आहे हा तर जिव्हाळा. स्वागत नसे हे फक्त आहे हा तर जिव्हाळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. धन्यवाद मॅडम. यानंतर सुनीताताई मोरे यांचं या ठिकाणी स्वागत सत्यभामा लालासाहेब गोंदील यांच्या शुभ हस्ते करण्यात येते. महाराष्ट्र राज्य उपप्रमुख शिव अंगणवाडी सेना सांगली जिल्हा शिवसेनेच्या माजी अध्यक्षा सुनीताताई मोरे यांचं स्वागत होते. यानंतर शोभाताई गावडे शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक यांचं स्वागत सीमा नारायण गोंदील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शोभाताई गावडे यांचं स्वागत या ठिकाणी होतंय सीमा नारायण गोंदील यांच्या हस्ते. लक्ष्मीताई पोद्दार यांचं स्वागत मयुरा विनायक गोंदील यांनी करावं. शिवसेना महिला आघाडी उप तालुका प्रमुख तासगाव ऐश्वर्या राडे युवा सेना युवती सांगली जिल्हा अधिकारी आणि शाहीन शिकलकर पलूस तालुका युवती सेना या दोघी दीपालीताईंचं या ठिकाणी स्वागत करणार आहेत. सांगली जिल्हा युवा सेना आणि पलूस तालुका युवती सेना यांच्या वतीनं दीपालीताई यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं स्वागत. इथं बरेच पदाधिकारी अधिकारी विविध संस्थांचे अधिकारी वर्ग वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी शिवसेना जिल्हा सेना युवा सेना वैद्यकीय कक्ष अवजड वाहतूक कक्ष या सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून माफ करा नामोल्लेख न करता वेळेअभावी या सर्वांचंच शब्द सुमनाने मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी 6 पासून एकत्रित आहोत तो सोहळा स्वर्गीय लालासाहेबाप्पा गोंदील प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीने नारी शक्ती सन्मान सोहळा 2022 सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा. पलूसमधील 10 रणरागिणींचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पहिला सन्मान अर्थातच आदर्श माता पुरस्कार. मी विनंती करतो सौभाग्यवती शशिकला अशोक घोरपडे यांना आपण व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पलूस नगरीतील या आदर्श मातेसाठी. सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा. आदर्श माता पुरस्कार शशिकला अशोक घोरपडे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कुटरे गावचा झाला. पूर्वश्रमीच्या शशिकला शिवाजीराव राजे शिर्के. शिक्षण 10वी. लहान वयातच वडिलांचं छत्र हरवलं, त्यामुळे लग्नही लवकर झालं. परंतु सासरची परिस्थिती देखील बेताचीच. समाजातील काही अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांमुळे नवरा व्यसनात घेऊन बनला. कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता त्यांनी शिलाई काम चालू केले.
आणि मुलांना शिक्षण दिले. एक मुलगा MBA तर दुसरा MCA झाला. त्यांचा मोठा मुलगा सुजित यांना शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी पलूसमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी कम्प्युटर शिक्षण संस्था सुरू केली. तर दुसरा मुलगा धीरज हा पुणे येथील इन्फोसिस सारख्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आपण पलूस पंचक्रोशीत माता भगिनींच्या समोर आदर्श निर्माण केल्याबद्दल आपणा स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदील प्रतिष्ठानतर्फे आदर्श माता या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सत्कार मूर्तींचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. यापुढची सत्कार मूर्ती आहे सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा आदर्श साहित्य सेवा पुरस्कार सौभाग्यवती अर्चना सुनील लाड यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आदर्श साहित्य सेवा पुरस्कार सौभाग्यवती अर्चना सुनील लाड एक आदर्श शिक्षिका, कथाकथनकार, व्याख्यात्या, निवेदिका, कवयित्री, लेखिका आहेत. मोकळा श्वास, बंधू भगिनीनो, चंदा राणी, मैत्री ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथाकथन व व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांचे महाराष्ट्रभर कार्यक्रम होत असतात. त्या मुलांना वक्तृत्व स्पर्धेसाठी मार्गदर्शन करतात. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य तर आहेच, त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. दरवर्षी त्या दह्यास फाउंडेशनच्या माध्यमातून बाल साहित्य संमेलन भरवतात. समाज कार्यातही त्या सक्रिय आहेत. ध्यास फाउंडेशनच्या माध्यमातून त्या वेगवेगळे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवतात. ज्ञान आणि वाणीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त समाज प्रबोधन करून आपण पलूस पंचक्रोशीत माता भगिनींच्या समोर आदर्श निर्माण केल्याबद्दल आपणास स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदील प्रतिष्ठानतर्फे आदर्श साहित्य सेवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून अर्चना सुनील लाड यांचं अभिनंदन करूया. सन्मान कर्तृत्वाचा पलूसच्या रणरागिणींचा पुढील पुरस्कार आहे आदर्श शिक्षिका पुरस्कार. सौ विजया राजेंद्र जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. MSc MA DSM राज्य पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षिका, गेली 22 वर्षे छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी इथे अध्यापनाचे काम करत असताना अनेक त्यांना संधी मिळाल्या. सन 2012ला वाळू उपसा या प्रकल्पाची जयपूर येथे राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झाली. थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना गुणगौरव करण्यात आलेला आहे. सोलर वॉटर हीटर या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीसाठी IIT दिल्ली येथे निवड झालेली आहे. विद्यार्थी निर्मित 5 वैज्ञानिक उपकरणाची आणि माय लॅब इन माय बॅग या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरताही त्यांची निवड झालेली आहे. शाळेमध्ये सातत्याने वैज्ञानिक उपक्रम असल्यामुळे ग्रामीण विज्ञान छंद मंडळाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस बारामती येथे त्यांना मिळालेले आहे. सांगली आकाशवाणी शैक्षणिक मासिके, वृत्तपत्रे यामधून लेखन, कोरोना कालावधीत YouTube चॅनल विजया जाधव यांनी तयार केलेले आहे. त्यावर आजपर्यंत 290 व्हिडिओ आहेत. अध्यापक निबंध स्पर्धेत राज्य जिल्हा पातळीवर त्यांना यश मिळाले आहे. विविध ठिकाणी व्याख्यानाच्या संधी, राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनासही त्यांची निवड झालेली आहे. आपण पलूस पंचक्रोशीत माता भगिनींच्या समोर शिक्षण क्षेत्राचा आदर्श निर्माण केल्याबद्दल आपणा स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदील प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदर्श उद्योजका अश्विनी योगेश राणे. अश्विनी राणे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आदर्श उद्योजका, सावधपूर BA यांचं शिक्षण आहे. वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे त्यांचा 1 जानेवारीला विवाह झाला. संसार वेल अतिशय छान चालली होती. 3 कोमल कळ्या देखील त्यांच्या पदरामध्ये आहेत आणि दुर्दैवाने 4 फेब्रुवारी 2020ला ब्लड कॅन्सरनं त्यांच्या पतीचं निधन झालं आणि अवघ्या 7 वर्षाचा संसार नवऱ्याच्या पश्चात खचून जाता त्याने 3 मुलीसाठी धाडसानं उभ्या राहिल्या. श्री सिद्धी इंजिनिअरिंग कारखाना पाहायला 1 मेला सुरुवात केली. कारखान्यात पंप शाफ्टचं काम चालू होतं.
इंजिनिअरिंग क्षेत्रातला तिळमात्रही अनुभव नसताना विलो जर्मनी सारख्या कंपनीला पार्ट्स एक्सपोर्ट केला जातो. टेमिक जपान कंपनी मोटरचे शाफ्ट तसेच किर्लोस्कर बर्दरमध्ये शाफ्ट त्यांचा दिला जातो. खऱ्या अर्थानं कोणताही अनुभव नसताना कामगार नातेवाईकांची साथ यांच्या जीवावरती एक महिला पतीच्या पश्चात पदर कोचून उभी राहते आणि पलूस ते जपान आणि जर्मनी हा त्यांचा उद्योगाचा प्रवास प्रेरणादायी ठरतो. आपण पलूस पंचक्रोशीत माता भगिनींच्या समोर आदर्श निर्माण केल्याबद्दल आपणास स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदील प्रतिष्ठानच्या वतीनं आदर्श उद्योजिका या पुरस्काराने सन्मानित पुढील केलं आहे. पुरस्कार आहे आदर्श क्रीडा प्रशिक्षिका पुरस्कार. मी सौ कल्पना हिम्मत होवाळ यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण सन 2009 पासून आपले पती सेवानिवृत्त मेजर हिम्मत होवाळ यांच्या प्रेरणेने पंचशील करिअर अकॅडमी स्थापन झाल्यापासून त्यांच्या सोबत विद्यार्थिनींसाठी क्रीडा प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. अकॅडमी सुरू झाल्यापासून आज तागत आर्मी, BSF, पोलीस, CRPF या क्षेत्रात शेकडो मुले मुली भरती झालेले आहेत. आपल्या मार्गदर्शनाने मुलामुलींचे मनोधैर्य वाढवून त्यांच्या देशसेवेची वृत्ती निर्माण केली आहे. क्रीडा प्रशिक्षक म्हणून विद्यार्थी घडवून आपण पलूस पंचक्रोशीत माता भगिनींच्या समोर आदर्श निर्माण केल्याबद्दल आपणास स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदील प्रतिष्ठानतर्फे आदर्श क्रीडा प्रशिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवून खरं तर या भगिनी आपल्यासाठी एक प्रेरणादायी आहेत. आदर्श महिला सक्षमीकरण कार्यकर्त्या पुरस्कार नेहा देसाई मॅडम यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन हा पुरस्कार स्वीकारावा. नेहा देसाई मॅडम जिजा उद्योग समूहाच्या या संस्थापिका आहेत. गरोदर माता तसेच अर्भक यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी निर्माण केलेलं कार्य कौतुकास्पद आहे. गरोदर मातांना मार्गदर्शन. ऋतुजा पाटील या 1.5 वर्ष कोमात असलेल्या महिलेस कोमातून बाहेर काढून जीवदान देण्याचं योगदान त्याने केलेलं आहे. इथं जोरदार टाळ्या वाजवा. हात फ्रॅक्चर असताना त्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि दीपाली ताईंनी त्यांना मदतीचा हात देखील दिलेला आहे. नुकत्याच अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या विशाखा कमिटीमध्ये त्यांचा सहभाग झालेला आहे. महिला सक्षमीकरणासाठी एक हात मदतीचा, ओ सखी यू कॅन स्पीक मी, सक्षम गृहिणी अशा मोहीम हातात घेतली आहे. आपणास स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदील प्रतिष्ठानतर्फे आदर्श महिला सक्षमीकरण कार्यकर्ता हा पुरस्कार देऊन आपला सन्मान करताना आम्हाला पलुसकर असल्याचा अभिमान वाटतो. एकदा जोरदार टाळ्या नेहा देसाई ताईंच्यासाठी. पुढील पुरस्कार आहे आदर्श डॉक्टर पुरस्कार. मी डॉक्टर साधना अमोल पवार यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. डॉक्टर साधना अमोल पवार या स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ता आहेत. डॉक्टर पवार हॉस्पिटल पलूस येथे गेल्या 12 वर्षापासून खाजगी वैद्यकीय सेवेतही त्या आहेत. महिला आरोग्य, पौगंडावस्था, PCOD, विज्ञानवादी दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री सक्षमीकरण, संविधान जागृती अशा विषयावर विविध वर्तमानपत्रे, मासिके, सोशल मीडियावर त्यांनी लेख लिहिलेले आहेत. तसेच महाविद्यालय, शाळा, महिला गट यामधून त्यांनी अनेक व्याख्यानेही दिलेली आहेत. आदर्श समाज परिवर्तन या संस्थेमार्फत शेकडो मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान, BMD तपासणीची शिबिरे घेतलेली आहेत. वरील संस्थेच्या माध्यमातून लोकवर्गणीतून महापौर चोपडेवाडी हे गाव दत्तक घेऊन तिथे मदत कार्य व पुनर्वसन कार्य केले आहे. कोविड काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अविरत सेवा दिलेली आहे. तसेच त्यांच्यासाठी 2016 साली धन्वंतरी पुरस्कार, सावित्री पुरस्कार 2020, 2021 माय FM कडून रणरागिणी पुरस्कार, इनसाइट्स केअर या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या 8 मार्चच्या अंकात त्याच्या कार्याची दखल घेतली गेलेली आहे. आपण पलूस पंचक्रोशीत माता भगिनींच्या समोर आदर्श निर्माण केल्याबद्दल आपणास स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदील प्रतिष्ठानतर्फे आदर्श डॉक्टर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पुढील पुरस्कार आहे आदर्श महिला अधिकारी पुरस्कार. डॉक्टर स्मिता पाटील मॅडम यांना विनंती करतो.
या पुरस्काराचा आपण स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. आदर्श महिला अधिकारी पुरस्कार डॉक्टर स्मिता शिवाजी पाटील. पुढील पुरस्कार आहे आदर्श महिला शेतकरी पुरस्कार. मी सौ शालन कृष्णराव साळुंखे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावं. आदर्श महिला शेतकरी पुरस्कार सौ शालन कृष्णराव साळुंखे कारंडे. आपण कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच आपल्या आयुष्याच्या जोडीदाराची साथ सुटल्यानंतर खंबीरपणे कुटुंबाची व शेतीची सर्व जबाबदारी पेलली. मुलांना उच्च शिक्षित बनवले. शेती नवनवीन पद्धतीने विकसित करून त्यात चांगली कामगिरी बजावली. तसेच शेतीला पूरक जोड व्यवसाय बचत गट करून ग्रामीण महिलांना प्रोत्साहन दिले. आपण पलूस पंचक्रोशीत माता भगिनींच्या समोर कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केल्याबद्दल आपणास स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदिल प्रतिष्ठानतर्फे आदर्श महिला शेतकरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. सर्व विजेत्यांचं अभिनंदन. आणि मान्यवरांना मी स्थानापन्न व्हायला सांगतो. दीपाला 1-2 मिनिट आपण स्थानापन्न व्हावं सर्वांनी. या पुढचा सर्वांनी बसून घ्यावं. स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीनं 9 पुरस्कार दिले. पलूसमधील 9 महिलांचा गौरव केला. आणि अर्थातच पुढचा एक महत्वाचा गौरव कलारत्न पुरस्कार. स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीनं नारी शक्ती सन्मान सोहळा 2022 च्या निमित्तानं एका गौरव मूर्तीचा या ठिकाणी गौरव करण्यात येतोय. खरं तर काही पुरस्कार अशा असतात, पुरस्कार दिल्यानंतर व्यक्तीची उंची वाढते. काही व्यक्ती इतक्या उंचीवरती असतात की त्यांच्यामुळं पुरस्कार एका विशिष्ट उंचीवरती जातो. खरं तर आम्ही सर्व पलूसमधील कार्यकर्त्यांनी, युवा सैनिकांनी, शिवसैनिकांनी आणि माता भगिनींनी, विशेषतः गोंदिल परिवाराने यंदाचा कलारत्न पुरस्कार दीपालीताई भोसले सय्यद यांना देण्याचं या ठिकाणी घोषित केलं आहे. खरं तर दीपालीताईंना कोण ओळखत नाही. बंदिनी, दुर्वा या मराठी मालिका, समांतर ही मराठी मालिका, ॲफ्टरनून ही हिंदी मालिका. खरं तर माझ्या पुढं त्यांच्या चित्रपटांची बरीच यादी आहे. जंगलात आपले स्वागत आहे, ढोलकीच्या तालावर, हे मिलन सौभाग्याचे, माझ्या नवऱ्याची बायको, मला एक चाणस हवा, उचला रे उचला, काय करू पण कसा करू, दुर्गा म्हणतात मला, लाडी गोडी होऊन जाऊन दे, काळशेकर आहे का, लग्नाची वरात, लंडनच्या घरात, ग्रास पेके ग्रास्प, मुंबईचा डबेवाला, सासू नंबरी जावाई 10 नंबरी, करायला गेलो एक चष्मे भादर, जत्रा जाऊ तिथं खाऊ. खरं तर ही यादी ताई सर्वांना सांगायची म्हटलं तर मला थोडीशी भीती वाटते, कारण बराच वेळ जाणार आहे. एक यशस्वी सिनेमा कलावंत, नाट्य कलावंत, निर्माती म्हणून त्यांचं योगदान फार मोठं आहे. 1 एप्रिल 1978 साली पाटणा, बिहार या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि ओके सॉरी. आणि मॅडम ह्या उच्च शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत. आमच्यापर्यंत पोचलेली माहिती आणि सर्वात महत्त्वाचं कलावंत म्हणून त्या ग्रेट आहेत, निर्मात्या म्हणून त्या ग्रेट आहेत. त्याचबरोबर असे 2 प्रश्न असतात, कलेसाठी कला की जीवनासाठी कला. मगाशी विनायक दादांनी सांगितल्यानुसार सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग महापुराच्या काळामध्ये हे मोडून पडलेले संसार सुनीताताई उभा करण्याचं काम एका पहिल्या मराठी अभिनेत्रीने केलेलं आहे. ते नाव फक्त आणि फक्त दीपालीताई भोसले सय्यद यांचं आहे. कारण हिंदी फिल्म इंडस्ट्रीपेक्षाही आमचं पाऊल दमदार आहे. खरं तर 10 कोटी रुपयाचा निधी ताई
आपण उपलब्ध करून दिलेला आहे. आपण घोषणा केलेली नाही, प्रत्येक पूरग्रस्तांच्या पर्यंत हा निधी आपण दिलेला आहे. राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी कसा करून घ्यावा, लोकांचे प्रश्न कसे सोडवावेत. खरं तर दीपालीताईंच्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर एक एनर्जी आहे. त्यांचे डोळे मोठे आहेत, मृगनयनी असे आहेत, मात्र ते डोळ्यांच्याकडे रसिक पाहतात, चाहते पाहतात, मशगूल होतात, विदा होतात. मात्र ते डोळे समाजामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, सामाजिक बहाण देखील त्या डोळ्यांच्या पाठीमागे असणाऱ्या अंतकरणात दडलेल्या या आमच्या ताईंना आहे. म्हणतानाच आपल्या हातून कलेसाठी कला नाही, जीवनासाठी कला नाही, तर आपल्या बरोबरच आपल्या महाराष्ट्रातील बंधू भगिनींच्या जीवनासाठी माझी कला म्हणून ताईंचं योगदान अतिशय मोठं आहे. खरं तर महापूर काळातील त्यांचं योगदान आहे. दीपालीताई भोसले सहित चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ताईंनी विविध गावं दत्तक घेतलेली आहेत. कोरोना महामारीच्या मध्ये अखंड जगाला टाळा लावण्यात आला, त्याची किल्ली 2 वर्ष सापडायला गेले. मात्र ताईने आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर सॅनिटायझर, मास्क, फळे वाटप केली. एवढंच नव्हे तर कोरोना काळामध्ये चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचा किराणा माल घरोघरी वाटला. या ट्रस्टच्या माध्यमातून पोलिसांच्यासाठी लाखो रुपयांचे मास्क, सॅनिटायझर, त्यांच्या भोजनाची सोय ताईने केली. आणि खऱ्या अर्थानं मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना, कामगारांना, संस्थांना न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता विविध उपक्रम आणि त्यांना न्याय मिळवून देतात. नाटक कलाकार, इतर चित्रपट सृष्टीतील कामगार यांचे लॉकडाऊन काळातील प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना अन्नधान्याची मदत देण्यासाठी कलाकारांचं संघटन उभं करून एकच व्यक्ती, महाराष्ट्राची लाडकी लेक उभी होती, त्या म्हणजे दीपालीताई भोसले सय्यद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दीपालीताईंच्यासाठी. कार्य आपुले असे महान, कार्य आपुले असे महान, वर्णू किती महिमा छान. करीतो मुजरा ठेवूनी मान, करीतो मुजरा ठेवूनी मान. स्वीकारावा सत्कार घेऊनी सन्मान, स्वीकारावा सत्कार घेऊनी सन्मान. स्वर्गीय लालासाहेब बाप्पा गोंदील प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीनं नारी शक्ती सन्मान सोहळा कलारत्न पुरस्कार आपणास प्रदान करण्यात येतोय. मी विनंती करतोय मालन नारायण गोंदील यांना आणि गोंदील परिवारातील सर्व भगिनींना. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ताईंच्या कार्याला, कर्तृत्वाला सलामी देऊया. यानंतर मी विनंती करतो तेजस्विनी शहा मॅडम यांना आजच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमातील त्याचा मनमुराद आनंद घेतलेला आहे आणि त्याच्यामधून 3 महिला विजेत्या झालेल्या आहेत, ज्यांना मिळणार आहे सुंदर अशी पैठणी. आणि या पैठणी मिळालेल्या ज्या महिला आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. विविध राऊंड आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यातून अंबिका जनरल स्टोअर्स यांच्यातील कोणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. पैठणीचे स्पॉन्सर आहेत आणि RG ज्वेलर्स
यांनाही मी विनंती करते की त्यांच्यातील कोणी असेल तर त्यांनीही स्टेजवरती यायचं आहे. नथीचे स्पॉन्सर आहेत. आज आपण ज्या लकी ड्रॉमधून 10 नथी काढणार आहोत त्याचे स्पॉन्सर आहेत RJ ज्वेलर्स. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आणि आज या फायनल राऊंडमध्ये ज्या 3 महिला विजेत्या स्पर्धक आहेत त्यांची नावं आहेत कोमल माने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत कोमल माने यांच्यासाठी. आणि मी दीपाली ताई यांना विनंती करते की त्यांनी ही पैठणी कोमलताई यांना द्यायची आहे. आपल्या या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या पहिल्या पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत कोमल मानेताई. आणि सुंदर अशी पैठणी आजच्या आपल्या मान्यवर दीपालीताई सय्यद भोसले सय्यद यांच्या हस्ते त्यांना मिळत आहे. इथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप छान. आणि त्यानंतर आपल्या द्वितीय विजेत्या स्पर्धक आहेत सोनाली फारतांडे खारकांडे. सोनाली खारकांडे या आपल्या द्वितीय विजेत्या आहेत. मी दीपाली ताईंना विनंती करेन की त्यांनी ही सुंदर अशी पैठणी आमच्या या विजेत्या स्पर्धकास द्यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सोनाली ताई यांच्यासाठी. सुंदर अशी पैठणी मिळतीये त्यांना. आणि यानंतर तृतीय विजेता स्पर्धक आहेत हफीजा नदाफ. मी दीपालीताईंना पुन्हा एकदा विनंती करेन की त्यांना ही पैठणी आमच्या या विजेत्या स्पर्धकास द्यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या आपल्या तृतीय विजेत्या स्पर्धक हफीजा नदाफ ताई यांच्यासाठी. सुंदर अशी पैठणी त्यांना मिळालेली आहेत. आणि तेजस्विनी प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमातील या 3ही विजेत्या स्पर्धक आहेत. धन्यवाद. हॅलो. कोण आहेत नथीच्या मानकरी हे आता आपण बघणार आहोत. दीपाली मॅडमना विनंती आहे की त्यांनी या नथीच्या मानकरी कोण आहेत त्या शोधायच्या. आणि पहिल्या नथीच्या मानकरी आहेत तेजू राडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तेजू राडे यांच्यासाठी. स्टेजवरती यायचंय त्यांनी. सगळ्यांनी वेळ न घालवता पटकन स्टेजवरती यायचंय. उपस्थित नसतील तर त्यांच्या बदली दुसरी चिट काढली जाईल. कविता शिवाजी मोहिते. कविता शिवाजी मोहिते. उपस्थित महिलांना विनंती आहे की पटकन स्टेजवरती यायचंय. संपदा महेश मोहिते. संपदा महेश मोहिते. सुरेखा दिग्विजय नलवडे. सुरेखा दिग्विजय नलवडे. सुनीता वसंत माळी. वैशाली खोत. वैशाली खोत. रुक्मिणी भैरुमाळी. उपस्थित महिलांनी पटकन स्टेजवरती यायचंय. संध्या संतोष सूर्यवंशी. सविता दिलीप माळी. आणि RJ ज्वेलर्स यांच्याकडून या 10 सोन्याच्या नथ तुमच्यासाठी देण्यात येत आहेत. आणि लास्ट आहे स्वीटी खेडकर. स्वीटी खेडकर.
नथीच्या सगळ्या मानकऱ्यांनी इथं यायचंय. नथीमध्ये ज्यांचे नाव आलेली आहेत त्यांची नावं त्यांनी इथं थांबायचं आहे. सौ अश्विनी नितीन नेर्लेकर, अश्विनी नितीन नेर्लेकर, प्रियंका क्षीरसागर, ज्योती खेडकर, ज्योती खेडकर ज्या असतील त्यांनी पटकन स्टेजवरती या. पौर्णिमा आनंद कांबळे, सौ मनीषा घोरपडे, सॉरी, सौ राजश्री बोबे, तानुजी तैयार नदाफ, बानुजी तैयार नदाफ, सॉरी, सौ सुजाता संजय शेटे, आणि यानंतर उपस्थितांमधून कळणार आहेत 2 पैठणीच्या मानकरी कोण आहेत. तर मी दीपाली मॅमना रिक्वेस्ट करेन की त्यांनी 2 शीट्स काढायच्या आहेत. या ज्या आहेत त्या नथीच्या 10 मानकरी आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या 10 जणींसाठी ज्यांना मिळतीये आरजे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ. नथीपेक्षा पैठणी छान, नथीपेक्षा पैठणी छान. शेवटी नाव हा. आणि पैठणीच्या मानकरी आहेत. नाव आहे मोनिका पौर्णिमा कांबळे. तुम्ही या साईडला येऊन थांबायचंय. आणि एक पैठणी राहिलेली आहे ती आपण काढणार आहोत. एक पैठणी, एक शेवट राहिलेली आहे. वैशाली सतीश चव्हाण पलूस. खूप छान. आणि सर्व विजेत्या नथीच्या मानकरी आणि लकी ड्रॉ विजेत्या पैठणीच्या मानकरी या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि यानंतर मी दीपाली ताई यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सर्व नथीच्या मानकरींना नथी द्यायच्या आहेत. आरजे ज्वेलर्स यांच्याकडून 10 सोन्याच्या नथी आज उपस्थित सर्व महिलांमधून लकी ड्रॉ मधून देण्यात आलेल्या आहेत. आणि आजच्या नथीचे स्पॉन्सर आहेत आरजे ज्वेलर्स. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत स्पॉन्सर आरजे ज्वेलर्स यांच्यासाठी. नथीच्या मानकरींना मिळतीये आरजे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ. सर्व
लकी ड्रॉ विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. नथीच्या 10 मानकरी ज्यांना मिळतीये RJ ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ. सर्व लकी ड्रॉ विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. सर्वांना विनंती, आपण बसून घ्यावं. मार्गदर्शन होणार आहे ताईंचं. बक्षीस मिळालेल्या महिलांना विनंती आहे. आणि यानंतर अंबिका जनरल स्टोर्स यांच्याकडून पैठणी 2 देण्यात आलेल्या आहेत. एकूण 5 पैठणी देण्यात आलेल्या आहेत. अंबिका जनरल स्टोर्स यांचे ओनर यांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी पुढे यायचं आहे पैठणी देण्यासाठी. आणि आपल्या पैठणीच्या मानकरी आहेत, लकी ड्रॉ पैठणीच्या 2 मानकरी आहेत ज्यांना मिळतीये अंबिका जनरल स्टोर्स यांच्याकडून सुंदर अशी पैठणी. अंबिका जनरल स्टोर्स यांच्या ओनर यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यायचं आहे. अंबिका जनरल स्टोर्स यांचे ओनर व दीपाली ताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विजेत्या पैठणी विजेत्या यांना पैठणी द्यायची आहे. अंबिका जनरल स्टोर्सचे ओनर आणि दीपाली ताई यांच्या हस्ते ही सुंदर अशी पैठणी या विजेत्या लकी ड्रॉ विजेत्यास मिळत आहे. आणि द्वितीय विजेत्या लकी ड्रॉ विजेत्यांसुद्धा मिळत आहे सुंदर अशी पैठणी दीपाली ताई यांच्या हस्ते. सोबतच अंबिका जनरल स्टोर्सचे ओनर यांच्या हस्ते. अंबिका जनरल स्टोर्स यांच्याकडून 5 पैठणी आज महिलांसाठी देण्यात आलेल्या होत्या आणि हे आजच्या या पैठणीचे स्पॉन्सर होते. पुढची सूत्र मी सरांच्याकडे देते. धन्यवाद. सर्व अंगणवाडी सेविका कृपया आपण पडदेशी व्यासपीठावरती यायचं आहे.